विद्यार्थी मित्रांनो, थांबा, जाऊ नका, कारण हा पेपर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क गणित विषयात देऊ शकतो. इयत्ता 8वीचा पॅटचा पेपर जो होणार आहे 2025-26 जो आता 1-2 दिवसात तुमचा होणार आहे, सेम टू सेम तो पेपर हे मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तुम्ही बघू शकता इयत्ता 8वीचा विषय गणित लेखी परीक्षा मी घेऊन आलोय. विद्यार्थ्याचं नाव, हजेरी क्रमांक, शाळेचं नाव, केंद्र, ताजी, जिल्हा, दिनांक, प्रॉपर जसंच तसं मी पेपर तुमच्यासाठी घेऊन आलो. विद्यार्थी मित्रांनो, मराठी मीडियमचा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, कारण असे पेपर मी तुमच्यासाठी वेगवेगळे घेऊन येतोय. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रश्नाला चालू करूया. ठीक आहे. तर लेखी चाचणीमध्ये आपण बघू शकता पहिला प्रश्न तिथे दिलेला आहे. ठीक आहे. संख्या अक्षरात लिहायचे. त्याआधी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केलं तरच तुमचं पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात पेपरमध्ये. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, चला इथे पहिला प्रश्न तुम्हाला दाखवतोय की मी ही जी संख्या दिली ती आपल्याला काय करायचे, अक्षरात लिहायचे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, 60,512. ठीक आहे. दुसरी संख्या बघूया, 25,025. ठीक आहे. ते तसं नाही लिहित, इथे वरती दिलंय मी तसं लिहायचं नाही, जे बॉक्स मध्ये लिहिले ती बरोबर आहे. तिसरी संख्या बघूया आपण. ठीक आहे. तिसरा प्रश्न बघूया. इथे तो आपल्याला काय दिलंय की संख्येचे विस्तारित रूप लिहायचे, त्यावरून संख्या लिहा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, असं जिथे मी तुम्हाला दाखवते तशा प्रकारे आपल्याला काय करायचंय, अशी संख्या लिहायची, याचा प्लस करायचे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या खाली परत बेरीज दिली आहे. सिंपल गणित आहे विद्यार्थी मित्रांनो. 8 आणि 3 किती मित्रांनो, 8 आणि 3 11. बघू शकता तुम्ही, सिंपल गणित आहे, चुकायचं नाही कधी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, 9,211 उत्तर आले. एकूण किती झाडे लावण्यात आली, असा प्रश्न विचारलाय आपल्याला. आपल्याला काय करायचं, याचं प्लस करायचं. विद्यार्थी मित्रांनो, खूप इझी प्रश्न आहे. फक्त प्लस, गुणाकार, भागाकार याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही जास्त येणार नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ते टाईटवाले फक्त तुम्हाला एवढंच बघतायत की तुम्हाला गणित लिहिता वाचता येतंय की नाही, याच्यासाठी ह्या पेपर शासनाने नवीन काढलेला आहे तुमच्यासाठी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता खाली बघू शकता तुम्ही, बेरीज करा. सिंपल बेरीज आहे, 5तून 2 गेले 3, आपल्याला जात नाही म्हणून तिथे 12 झाले, 12तून 5 गेले 7 वरती. ठीक आहे, तिथे गेलं 5 आणि 11तून 7 गेले 4. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सिंपल गणित आहेत. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता एका संस्थेचे सामाजिक उपक्रमासाठी 75,000 जमा करणार हे गणित तुम्ही वाचा. ठीक आहे, मी डायरेक्ट तुम्हाला सोडून दाखवतो. आपल्याला काय करायचे विद्यार्थी मित्रांनो, 81,650 ते लिहायचे. त्याच्यानंतर काय करायचे, 75,000 त्याच्यातून मायनस करायचे. 0 से 0, 5 0 5, 6 0 0, जात नाही म्हणून तिथे 11 झाले, 11तून 5 6 आणि तिथून 8 8 0, 6650 आपलं उत्तर आलंय. ठीक आहे, 6,750 रुपये. ठीक आहे, रक्कम जमा करण्यात आली. गुणाकार करायचंय विद्यार्थी मित्रांनो, गुणाकार करायचंय. 7 21, हात झालं 2, 6 24, 25 26, 26 6 तिथे 2 हातचा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सिंपल गणित आहे. अशीच गणित तुम्हाला पेपरमध्ये बघायला भेटणार आहेत. जिथे मी दाखवते तुम्हाला सेम टू सेम अशीच गणित तुमच्या पेपरला बघायला भेटणार आहेत. तर तुम्ही पण माझ्यासोबत अशी गणित सोडवा, वही पेन घेऊन बसा, जे पण तुम्हाला इम्पॉर्टंट वाटेल ते लिहा. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला पास व्हायचं असेल, पैकीच्या पैकी मार्क पाहिजे असतील, तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. कारण जो सबस्क्राईब करतो, जो दुसऱ्यांना मदत करतो, मदत तर काय, मीच तुम्हाला खूप जास्त मदत करतो. एवढे साऱ्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देतोय, तुम्ही फक्त माझ्यासाठी एक काम करत नाही, सबस्क्राईब करत नाही. व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही. विद्यार्थी मित्रांनो, सबस्क्राईब करा, करत जा. ठीक आहे, तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क नक्की भेटतील. सिंपल गणित आहे. दुसरं बघूया, भागाकार करायचा आहे. इथे बघू शकता 2,691 ला भागिले 13. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो,
तुम्ही बघू शकता. आणि अजून एक सांगायची गोष्ट आहे, आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं तर आम्हाला पण मोटिवेशन भेटतं. चला गणित सुरू करूया. 13 भागिले 2691 ला आपण 13 वरून आले. सिंपल गणित विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे सोडू शकता. ठीक आहे, जरा मी फास्ट घेतोय, तुम्ही स्टॉप करून तुमच्या पद्धतीने सॉल्व्ह करा. ठीक आहे, प्रत्येक गणित मी असंच दाखवत राहिलो तर खूप टाइम जाईल आणि आपल्याला शॉर्ट व्हिडिओ बनवायची असते, पण खूप असं सोडून दाखवायला खूप टाइम जातो. ठीक आहे, कागदी पिशवी बनवण्यासाठी शाळेतील 275 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 15 कागदी पिशव्या बनवल्या. एकूण किती कागदी पिशव्या तयार झाल्या? सिंपल प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो इथं बघू शकता 15 कागदी पिशव्या आहेत. ठीक आहे, आता आपल्याला सिंपलचं गणित लिहायचंय. 275 आपल्याला इथे लिहायचंय. जसं मी लिहितो तसं लिहा तुम्ही पण. ठीक आहे, तुम्ही पण वही पेन घेऊन बसा तरच तुम्हाला फायदा होणार आहे, नाहीतर नुसतं बघून काही फायदा नाही होणार. आपल्याला इथे त्यांचा गुणाकार करायचा आहे. 275 गुणिले 15 आपण इथे साईडला करून बघूया. 5 5 25 2 हातचा गेला. ठीक आहे, 5 7 35 35 छत्तीस 38 39 41 25 आपलं उत्तर काय आले? 41 25. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही असं तुमच्या पद्धतीने जसं पण तुम्हाला गुणाकार करता येतो तशा पद्धतीने तुम्ही करू शकता. पुढील संख्या शब्दात लिहायची आपल्याला. काय विद्यार्थी मित्रांनो, सेम टू सेम अशी लिहायची जसं मी इथे केलंय. ठीक आहे, ते स्क्वेअर रूट मध्ये होती ते आपल्याला. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 104 चौसेमी आहे, त्याचा पाया 13 सेंटीमीटर असेल, त्याची उंची किती? आपल्याला काय करायचे, ते उंची काढायला सांगितले. ठीक आहे, आपल्याला इथे त्याचा फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे. पाया इंटू उंची. ठीक आहे, उंचीचा हाईट पण लिहू शकतो आपण. ठीक आहे, तर आपण लिहिलेलं आहे 104 इज इक्वल टू 13 इंटू हाईट काढायचे, म्हणून हाईट 104 ला आपल्याला 13 ने भागल्यावर आपल्याला काय येते? आपल्याला आन्सर काय आलं? 8. हाईट किती आली? 8. ठीक आहे, समीकरण सोडवायचे. x प्लस 26 छेद 7 इज इक्वल टू 2x. आपल्याला 7 ने 2ला इकडे काय होणार? गुणाकार होणार. ठीक आहे, x प्लस 26 इज इक्वल टू x प्लस x इकडे जाईल. सिंपल गणित आहे, जसं मी करतोय तसंच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पण करा. ठीक आहे, बघू शकता विद्यार्थी मित्रांनो आपला फायनल आन्सर काय आलं? x इज इक्वल टू 2. समजलं विद्यार्थी मित्रांनो? चला नेक्स्ट गणित बघूया आपण. समभुज चौकोन LM NM NP चे कर्ण LN आणि कर्ण MP परस्परांना काय करतात? A बिंदू छेदतात. तर आपल्याला काय विचारलंय? अँगल MN चे माप किती? MN चे माप किती? 90 डिग्री. तिथे बघू शकता, तिथे ते काय 90 डिग्रीचं कोण आहे, त्याच्यामुळे 90 डिग्री. जे विचारलं विद्यार्थी मित्रांनो, असे गणित खूप इझी असतात, फक्त आपल्याला थोडंसं डोकं लावून सॉल्व्ह करायला लागतं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अपरिमेय संख्येला गोल करा. अपरिमेय संख्या कशी काढायची? विद्यार्थी मित्रांनो इथं बघू शकता 6 6 36 11 144. ठीक आहे, ज्या संख्येला काय वर्ग 17 काय अपरिमेय संख्या नाही. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर असून जेव्हा AB वर्तुळावर अंतर 3 सेंटीमीटर आहे, तर जेव्हा AB ची लांबी काढायची विद्यार्थी मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही. ठीक आहे, तर लांबी कशी काढायची तुम्ही बघू शकता. आपण इथे माप लिहून घेतलेले. AO चे 5 सेंटीमीटर आणि OP चे 3 सेंटीमीटर माप आहे. हे झालं ट्रायंगल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता OH स्क्वेअर प्लस जसं तुम्ही सोडवतो मी त्या प्रकारे बघा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो,
कोणतं पण गणित करण्याआधी आपल्याला मित्रांनो सॉल्व तर करावंच लागणार आहे, कारण 1-2 मिनिटं तर इकडे द्यावेच लागणार आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता AP स्क्वेअर इज इक्वल टू 16, AP इज इक्वल टू 8. म्हणजे आपण ते स्क्वेअरने AP इज इक्वल टू, ठीक आहे, AB इज इक्वल टू 2 इक्वल टू AP. विद्यार्थी मित्रांनो आपला फायनल आन्सर काय 8 आहे, 8 सेंटीमीटर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, थोडं लेंदी गणित आहे, थोडं शॉर्टकट पण मारू शकतो पण थोडंसं लेंदी झालं. तर दुसरं गणित बघूया विद्यार्थी मित्रांनो. सारणीमध्ये निरीक्षण करून आपल्याला हे करायचं आहे, वेग दिलेला आहे, ठीक आहे, लागणारा वेळ दिलेला आहे आणि 20 9 चलनाचा प्रकार काय आहे, व्यस्त, चलन व्यस्त आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघूया. एका गावातील 30 शेतकऱ्यांकडून जनावरांच्या संख्येची माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. वितरण त्यावरून सारणीच्या रिकामी जागा भरा. रिकामी जागा भरायची विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सिंपल क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, फक्त आपल्याला ते जमलं पाहिजे, कारण असे प्रश्न परीक्षेत येण्याची खूप दाट शक्यता आहे. असेच किंवा हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला भेटतील. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केलं तर आम्हाला पण मोटिवेशन भेटतं आणि आम्ही असेच तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. कारण मी जे आता 1-2 दिवसात परत पॅटची तुमची एक्झाम होणार आहे, तुमचा जो पेपर होणार आहे तो मी प्युअर सेम टू सेम तोच घेऊन येणार आहे, ओरिजिनल वाला. तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तर तुम्ही सबस्क्राईब केलं तरच तो पेपर तुमच्यापर्यंत पोहोचेल. हा गणित बघू शकता तुम्ही स्टॉप करून कसं सोडवलंय. प्रत्येक प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवा, स्वतःहून सोडवा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे. त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा. आपल्याला काय काढायचे, क्षेत्रफळ काढायचे. विद्यार्थी मित्रांनो क्षेत्रफळ काढायचंय, तर तुम्ही बघू शकता जसं मी करतोय तसं तुम्ही गणित सॉल्व करायचं आपल्याला. ठीक आहे, 7 दूनी 14, 44, 44. विद्यार्थी मित्रांनो, जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ, असेच प्रश्नपत्रिका मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि जर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क हवे असतील तर तुम्ही आताच चॅनलला सबस्क्राईब करा. जर सबस्क्राईब केलं, जे पुढच्या व्हिडिओ मी टाकणार आहे, अपलोड करणार आहे, ते तुमच्यापर्यंत इझिली पोहोचतील. ठीक आहे ठीक आहे, काय टेन्शन घेऊ नका, पेपर खूप इझी येणार आहे. फक्त तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा, इकडे तिकडे भटकण्यापेक्षा तुम्ही स्वतः तुमचा सेल्फ स्टडी करा. भेटूया नवीन अशाच एक व्हिडिओ मध्ये.